नमस्कार. अमेरिका आणि इराण मधली सर्वात महत्वाची गोष्ट आणि महत्वाची घडामोड ही आता समोर येते, ती म्हणजे दुसरी फेरी जी बैठकीची आहे ती इस्लामाबाद मध्ये होणार आहे. पहिली झाली, पहिल्या फेरीमध्ये काय बैठक झाली, काय झालं, पाकिस्तानची त्याच्यामध्ये कशी नाकचक्की झाली हे आपण बघितलं आहे. आता दुसरी फेरी पण इस्लामाबाद मध्येच आहे आणि ह्या फेरीमध्ये डोनाल्ड ट्रम्प याने जर समजा चर्चा आणि चर्चेमधनं काही निष्पन्न नाही झालं तर पूर्ण इराणला उद्ध्वस्त करू असं सांगितलं आहे. आता येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये ही इस्लामाबादमध्ये पुन्हा एकदा इराण, इस्रायल आणि अमेरिकेचे अधिकारी बसतील आणि पुन्हा एकदा 10 महत्वाचे मुद्दे अमेरिकेने दिलेले आहेत आणि हे 10 महत्वाचे मुद्दे इराणने जर मान्य केले नाही तर इराणला पूर्णपणे उद्ध्वस्त करू असं कोण म्हणते? डोनाल्ड ट्रम्प म्हणतात. आता ह्या 10 मुद्द्यामध्ये 3 अत्यंत महत्वाचे मुद्दे आहेत. त्याच्यामधला पहिला मुद्दा आहे हर्मुज खाडी जी आहे, हर्मुजचे समुद्रधुनी जी आहे त्याच्यावरचा जो इराणने ताबा मिळवला आहे किंवा इराणने कंट्रोल मिळवला आहे ते सोडायचं. नंबर 2, इराणमध्ये जे न्यूक्लिअर ऍक्टिव्हिटी चालू आहे ती न्यूक्लिअर ऍक्टिव्हिटी पूर्णपणे बंद करायची आणि पूर्णपणे पहिलं 10 कलमी जे शांतता प्रस्ताव होता पहिल्या फेरीमधला तर 20 वर्षासाठी होतं त्याच्यामध्ये की 20 वर्षासाठी न्यूक्लिअर ऍक्टिव्हिटी करायची नाही, पण आता त्यांनी काय म्हटलं की पूर्णपणे बंद करायची. आणि तिसरा यामध्ये महत्वाचे हिजाबुल्ला, हुत्ती आणि हमास ह्या देशाला इराण जे मदत करते तर ते मदत बिलकुल करायची नाही, ह्या देशांना कोणत्याही प्रकारचा सपोर्ट करायचा नाही, अशा पद्धतीच्या ह्या 3 महत्वाच्या कंडिशन त्याच्यामध्ये आहेत. मग आता इराण ह्या चर्चेसाठी तयार आहे, ह्या कंडिशनसाठी, ह्या अटी शर्तीसाठी पण तयार आहे. आता येणाऱ्या काळामध्ये हेच पाहणं औचित्याचं ठरणार आहे की इराण कोणता निर्णय घेते. अमेरिकेने तर निर्णय घेतलेला आहे. आता झालंय असं की इराण आणि अमेरिकेच्या ह्या संघर्षामध्ये इतके दिवस भारत अलिप्त होता, पण आता भारतावरती याचा परिणाम होताना दिसतोय. कारण अमेरिकेची नाकेबंदी आणि इराणने जे हर्मुज स्ट्रेट ऑफ खाडीमधनं जे खाडी आहे तिथनं 15 जहाजं दररोज सोडायचा असा तो निर्णय आहे. त्यामुळे तुर्तास भारताची यामध्ये कोंडी झालेली आहे आणि भारतामध्ये जर हे असंच 8-10 दिवस 15 दिवस चाललं तर भारतामध्ये इंधन दरवाढ होऊ शकते. जय हिंद, जय महाराष्ट्र.